सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन। आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये आमची पहिली मागणी होती की नगर तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय गीते जे आहेत त्यांनी या ठिकाणी मेंढपाळाची फसवणूक करून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यामध्ये जी या ठिकाणी मेंढपाळा अडवणूक केली आणि उशिरा गुन्हा दाखल केला। उशिरा गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी चुकीचे कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही मागणी केली की एपीआय गीते यांचं निलंबन झालं पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आमच्या या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून ही होती की गेल्या कित्येक वर्षापासून मेंढपाळांचे अनेक गुन्हे जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत चोरीचे, परंतु त्या ठिकाणी कुठल्या तपासही अद्याप पोलिसांनी केलेला नाही किंवा मुद्देमाल या ठिकाणी मेंढपाळाला भेटला नाही। तो मेंढपाळाचा मुद्देमाल या ठिकाणी मेंढपाळाला भेटला पाहिजे, आरोपीला तात्काळ अटक करून मेंढपाळाचा मुद्देमाल मेंढपाळाला भेटला पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आहे। आणि मेंढपाळांना हा व्यवसाय जर निर्भयपणे करून द्यायचा असेल, कारण आज जर बघितलं या सगळ्या परिस्थितीमुळे, या चोराच्या भीतीमुळे किंवा वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे मेंढपाळ हा भयभीत झालेला आहे आणि आज हा व्यवसाय बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। जर हा व्यवसाय वाचवायचा असेल आणि चांगले दिवस हे व्यवसायाला असताना चांगला व्यवसाय बंद पडण्याचे मार्ग असताना जर तो वाचवायचा असेल, या ठिकाणी शासनानं मेंढपाळाला आपला व्यवसाय निर्भयपणे करण्यासाठी बंदुकीचा शस्त्र परवाना दिला पाहिजे, ही आमची या ठिकाणची तिसरी मागणी आहे। या सर्व मागण्यावर या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि याचं निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे 7 दिवसामध्ये एपीआय गीते येणं। जर या ठिकाणी मेंढपाळाला योग्य न्याय दिला नाही तर या ठिकाणी या ठिकाणी